बातमी या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आपल्यापर्यंत पोहोचते। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार आहेत असं म्हटलं गेलेलं आहे। बदलापूरमध्ये चिमुरडीवर जो अत्याचार झाला होता त्या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे आरोपी होता आणि त्याचा एन्काउंटर करण्यात आलं होतं। न्यायालयीन चौकशीनं एक चौकशी समितीने एक अहवाल सादर केलेला आहे आणि या दरम्यानमध्ये 5 पोलीस जबाबदार आहेत असं म्हटलं गेलेलं आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, काय नेमकं या सगळ्या संदर्भात अहवालातून माहिती समोर आलेली आहे? लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अक्षय शिंदे आरोपी आहे, त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याला ठाण्यामध्ये घेऊन येत असताना काही महिन्यांपूर्वी त्याचा एन्काउंटर देखील करण्यात आलेला होता। परंतु याच एन्काउंटर बद्दल अनेक प्रश्नचिन्ह उद्भवत असताना या ठिकाणी एक चौकशी समिती आहे ती तयार करण्यात आलेली होती आणि या चौकशी समितीने आता जो अहवाल आहे तो उच्च न्यायालयामध्ये सादर केलेला आहे। या चौकशी अहवालामध्ये धक्कादायक म्हणजे जी झटापट झालेली होती अक्षय शिंदे सोबत, त्यामध्ये पोलिसांनी वापरलेलं बळ आहे ते अनावश्यक होतं आणि त्यासोबतच अक्षय शिंदेच्या या मृत्यूसाठी हे पोलीस जबाबदार असल्याचं या अहवालात आहे ते म्हटण्यात आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांवरती हे संपूर्णपणे आहे तर ते आरोप करण्यात आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जो अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्यामध्ये पोलीस जबाबदार असल्याचं देखील या अहवालात म्हटलेलं आहे। जी निखिल, या सगळ्यामध्ये नेमकं कोण जबाबदार आहे हे सांगितलं गेलंय का? त्यांच्या संदर्भात कुठली कारवाईची मग याबाबत सूचना किंवा तशा पद्धतीचे आदेश दिले गेलेत का? नक्कीच। आता आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात आहे ते जे ज्या पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे, ज्या गाडीमध्ये पोलीस कोण कोण होते त्यांच्यावरती संपूर्णपणे आता कारवाई आहे ती केली जाईल। परंतु या संदर्भात आता पोलिसांचं काय म्हणणं असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण जो अहवाल आहे तो सादर केलेला आहे त्या अहवालात सर्व बाबी आहेत त्या चारही बाजूंनी तपासून हा जो अहवाल आहे तो सादर केलेला आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे पोलिसांचं म्हणणं काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु त्यांच्यावरती काय कारवाई करतायत, पोलीस खात्यातून त्यांना निलंबित करण्यात येतंय का किंवा मग त्यांना दुसरी काही त्यांच्यावरती कारवाई केली जाते हे देखील पाहावं लागेल। निखिल, या सगळ्या संदर्भात जेव्हा एन्काउंटर झाल्याचं समोर आलं त्याच्यानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी विशेषतः आई वडिलांनी फार आक्रमक प्रतिक्रिया दिलेली होती। या सगळ्या संदर्भात आता कुटुंबियांचं काय म्हणणं आहे? थेट 5 पोलीस चौकशीनंतर जबाबदार ठरवले जातात एन्काउंटरसाठी। नक्कीच। आपण पाहिलं तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी अक्षय शिंदेच्या वडिलांनी आहे ते उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि उच्च न्यायालयात धाव घेऊन या संदर्भात याचिका आहे ती देखील दाखल केलेली होती। याच याचिकेवरती सुनावणी झाल्याच्या नंतर याच्यावरती चौकशी समिती आहे ती नेमण्यासाठी सांगण्यात आलेली होती। त्यानंतर अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांकडून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याची देखील भूमिका घेण्यात आलेली होती। परंतु आता या ठिकाणी अहवाल सादर झाल्याच्या नंतर अक्षय शिंदे याचे कुटुंबीय आहे तर त्यांना कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाचा आहे तो उलगडा आहे तो झाल्याचा देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो। परंतु या संपूर्ण प्रकरणात याआधी देखील झालेल्या सुनावणीमध्ये अक्षय शिंदे याच्या कुटुंबियाची जी जबाबदारी आहे ती देखील काही एनजीओजला घेण्यासाठी सांगितलेली होती। त्यामध्ये आता अक्षय शिंदे याचा या संपूर्णपणे एन्काउंटर बद्दल जो अहवाल सादर झालेला आहे त्याच्यावरती कुटुंबियांना कुठेतरी जो एन्काउंटर झालेला होता तो कशा प्रकारे झालेला होता त्याच्यावरती जे आरोप त्याच्या घरच्यांनी केलेले होते ते कुठेतरी पोलिसांवरती आरोप होते त्याच्यावरती आता उच्च न्यायालयामध्ये या अहवालातून ती स्पष्टता आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं। निखिल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। पण पुन्हा एकदा ही सविस्तर बातमी प्रेक्षकांना सांगूया। बदलापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाल्याचं म्हणजे शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं जे प्रकरण घडलेलं होतं या सगळ्यामध्ये अक्षय शिंदे हा आरोपी ठरवला गेला आणि त्याचं एन्काउंटर झालं। त्या संदर्भात सुद्धा बराच गदारोळ राज्यभरात झाला। त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी या सगळ्या संदर्भात नेमली गेली, कारण अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी सगळ्या कुटुंबियांनी याबाबत काही प्रश्न उपस्थित केले गेलेले होते। त्याच्यानंतर त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही समिती स्थापन झाली जिच्याकडून चौकशी करण्यात आली आणि जो अहवाल आता समितीकडून सादर झालेला आहे त्याच्यामध्ये 5 पोलीस जबाबदार धरले गेलेले आहेत। निखिल, या सगळ्या संदर्भात 5 पोलिसांव्यतिरिक्त आणखी कुठले अधिकारी, आणखी कुठले पोलीस सहकारी याच्यामध्ये दोषी ठरवले गेलेत का? रिद्धी, आपण बघितलं की जेव्हा एन्काउंटर झाला तेव्हा अक्षय शिंदेला घेऊन येणारे हे जे 5 पोलीस होते त्यांना
या संपूर्ण प्रकरणात आहे ते जबाबदार पकडण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एक अधिकारी देखील होते आणि बाकीचे जे कॉन्स्टेबल होते ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो केलेला होता, त्यासोबतच त्याला घेऊन येण्याची जबाबदारी आहे ती या ठिकाणी होती। त्यांच्यावरती हे संपूर्णपणे या अहवालामध्ये हे 5 जे पोलीस आहेत त्यांना जबाबदार पकडण्यात आलेलं आहे। अगदी निखिल, तुम्हाला थोडंसं तर मी थांबवते।